हॅलो एव्हरीवन, मी अंजली. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे 31 डिसेंबर. तर 31 डिसेंबर तुम्ही कसा साजरा केला मला नक्की कमेंट करून सांगा. तर आज होता 31 डिसेंबर आणि मुलांना देखील सुट्ट्या होत्या. मग आम्ही विचार केला की काय करावं, वर्षातला हा शेवटचा दिवस आहे, काय करावं कसं करावं. मग आम्ही रात्रीच प्लॅन बनवला की आपण सकाळी उठलो ना की सिंहगडला जाऊया, कारण खूप दिवस झालं आमची इच्छा होती की जायचं आहे, पण गेलो नाही. कारण सध्या थंडी तर खूप आहे. पण उद्या म्हटलं सगळ्यांना सुट्टी आहे, तर दुसरीकडे कुठे जाऊन हे करण्यापेक्षा आपण इथंच जाऊया आणि मुलांनाही ते बघता येईल, कारण तो गेलेलाच नाही आहे. आमचा दादा तर कधीच गेलेला नाही. त्याचं खूप दिवसाचं चाललं होतं की आई मला जायचं आहे सिंहगडला. आणि दुसरा छोटा आहे अभि, तर म्हणून जात नव्हते मी. तर म्हटलं की फायनली आता जाऊया. मग त्याच्या पप्पांना देखील सुट्टी होती. मग आम्ही गेलो. जाताना तुम्ही बघू शकता, सकाळी आम्ही पहाटे 6 वाजता निघलेलो. एवढी जास्त थंडी होती की पूर्ण धुकं धुकं होतं, काहीच दिसत नव्हतं रस्त्यामध्ये, काहीच. आणि हे सगळं बघण्यासाठी, म्हणजे हे जे निसर्ग आहे खूप छान वाटतं. तिकडं तर गेल्यानंतर पूर्ण झाडी वगैरे, डोंगर आहे. आम्ही राहतो तिथं पण डोंगर आहे. बघू शकता थंडीनं आमची हालत एकदम खराब झालेली. एवढं पॅक केलेलं, हँड ग्लोव्ज वगैरे पूर्ण पूर्ण. नंतर जसं जसं आम्ही वरती जायला लागलो तसं तसं सूर्य दिसले आम्हाला. तर मग हळूहळू हळू ऊन येत होतं आणि हेच बघायचं होतं, कारण हे बघण्याला सगळ्यात जास्त मज्जा येते तिकडे. तर हळूहळू असं ऊन येत होतं डोंगरामधनं, एवढं छान वाटत होतं. आणि हा पूर्ण डोंगर आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही जिथं राहतो तिथून जवळजवळ 20-25 किलोमीटरच सिंहगड असेल, जवळ आहे. आणि गेली आहे मी, खूप वेळा गेली, पण मुलांना घेऊन कधीच नाही गेले. तर जाता जाता तुम्ही बघू शकता स्टार्टिंगलाच खूप सुंदर इथून खाली बघताना तर एवढं छान वाटत होतं. आणि मी तर फक्त सिंहगडच फिरले. माझी इच्छा आहे की मला सगळे गडावरती जायचे. आणि मी ज्यावेळेस सहलीला जायचे स्कूलमध्ये असताना त्यावेळेस गेलेली. एक रायगडावरती आणि इकडे 2च बघितलेत, बाकीचे मला बघायचे. माझी खूप इच्छा आहे बघायची, बट माहीत नाही कधी पॉसिबल होईल. कारण खूप छान वाटतं महाराज तिथं गेलं की. असं वाटतं की हां, महाराज म्हणजे डोक्यात एक आपल्या आपण कल्पना तयार होते की महाराजांनी ते असं केले, तसं केले. इथं तानाजी मालुसरे यांचं हे झालं होतं, त्यांनी हा गड जिंकला होता. म्हणजे मग आम्ही हे आमच्या दादाच्या, आता त्याला इतिहास आहे त्यामुळे त्याच्या पुस्तकात ह्या सगळ्या स्टोरी आहेत आणि तो वाचतो आणि तो देखील इमॅजिन करतो. आणि आपण तिकडे गेलो की आपल्याला देखील त्याच गोष्टी आठवतात. आणि महाराज म्हटले की मग काय, तिथं तर काही प्रश्नच नाही महाराजांच्या पुढे. तर खूप छान वाटतं. होईल तेवढं पॉसिबल असं वाटतं की काय करावं काय नाही. आणि तिथं गेल्यानंतर तर एवढं छान वाटत होतं. माझी इच्छा आहे की मला बाकीचे पण सगळे गड बघायचे आहेत. त्यांचा पूर्ण इतिहास माझ्या मुलांना, पूर्ण इतिहास महाराजांचा मला त्यांना दाखवायचा आहे आणि सांगायचा देखील आहे. दादाला तर आता ऑफकोर्स तोच एवढा त्या म्हणजे महाराजांच्या स्टोरीमध्ये ह्याच्यामध्ये एवढा मग्न असतो की त्याला खूप काही काही हे करायचं असतं. एवढे प्रश्न विचारतो. इथं आल्यानंतर तो तो पूर्ण एवढा हे होऊन गेला होता की तो बघतच होता की आई इथं हे असं झालं असेल, आई तिथं ते तसं झालं असेल. आम्ही तिथं बसून मस्त असं ऊन आलं होतं नॉर्मली, आणि बसून मग अभिला शेंगा खायच्या होत्या. तिथं शेंगा घेतलेल्या आम्ही त्यासाठी खायला. त्याला त्याला सोलून देत होते. आणि आम्ही तोच विचार करत होतो की एवढा मोठा गड चढून ते लोक वरती यायचे. तिथून जो पाऊलवाट आहे ती बघत होतो त्याच्या खालनं जेला हे मला ते सांगत होते की ही लोक इथून असं यायचे. मग दादा मला विचारत होता की आई तोफखाना कुठं आहे, हे कुठं आहे, ते कुठं आहे. त्याला म्हटलं चल पुढे, तुला सगळे एक 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 आज आपल्याकडे पूर्ण दिवस आहे. तो बघा सगळ्यात फसला तोच असे, त्याला एवढं हे ते पूर्ण पप्पांना पूर्ण रस्त्यात एवढे प्रश्न विचारत होता. पप्पा हे असं आहे का, पप्पा ते तसं आहे का. तर मला असं वाटतं की ह्याच एज असते की ह्यामध्ये ज्यावेळेस आपण देखील शाळेमध्ये स्कूलमध्ये होतो त्यावेळेस आम्हाला देखील म्हणजे की ह्या गोष्टीची खूप जास्त इंटरेस्ट असायची की यार हा महाराजांचं असं होतं, त्या काळात ते होतं, हे होतं. आता त्याचे पण माइंड त्याच ह्याला आहे आणि ह्याचं काय नाही. ह्याला फक्त एकच घोषणा करायची होती, तो घोषणा करतच चालला होता की महाराजांची
पूर्ण नुसता म्हणजे त्याला की त्याला पण कळत होतं की आपण आलो इथं महाराजांचं गड आहे. तर पूर्ण तो तेच करत होता की घोषणा अख्ख्या रस्त्यांमध्ये. आणि माझं चाललेलं की तर माझा थोडासा व्हिडिओ घ्या, मी तुमचा सगळ्यांचा घेते, तुम्ही कधी माझा थोडासा तरी व्हिडिओ घ्या. मग ते माझा थोडासा व्हिडिओ शूट करत होते. आणि मग काय पुढे आम्ही गेलो. त्यानंतर तुम्ही बघू शकता जसं जसं वर चढल तसं तसं सूर्यदेव अजून. आणि इथे ट्रिपला मुलं आलेली स्कूलमधली, आणि आमचा दादा त्यासोबतच बसला गप्पा मारत. म्हणजे स्कूलची सहल आलेली, ट्रिप आलेली. ते तो लोक देखील त्यांचे जे सोबत सर आले होते ते देखील त्यांना त्याचं सांगत होते समजून की हे ते. बट जसं इमॅजिन केलं आता इथे एवढं काही नाही, म्हणजे सगळी पडापडी वगैरे झालेली आहे. पण इमॅजिन करा की हा गड ज्या वेळेस असेल त्या काळात, आता ह्याला किती वर्ष झाले, बट तरी असं बघतो ना की हे पडलंय ते पडलंय, तर इथं हे असेल तिथं ते असेल. अशा तर काही काही गोष्टी अजून जशाला तशाच आहेत. म्हणजे एवढं जुनं बांधकाम आहे. आजकालची तर बांधकामं एक पिढी गेल्यानंतर टिकणारही नाही आहेत. तर किती जुनं बांधकाम आहे आणि त्याचे कोरीव काम करून त्यांनी हे केलेलं आहे. खूप म्हणजे जुने ते सोनं म्हणतात ना, ते तशा गोष्टी आहेत. त्यानंतर इकडलं दाखवून त्याला आम्ही परत दुसऱ्या दरवाज्यानं वरती जात होतो. तिथं गेल्यानंतर बघा आम्हाला इथं दिसली माकडं, आणि पोरं तर पूर्ण त्यांना आवाज बिवाज देत होते, त्यांना हे करत होते. आणि बाकीचे जे लोक आले होते ते त्यांना खायला वगैरे घालत होते. मला भीती वाटत होती अंगावर नको यायला, कारण पोरं आवाज टाकत होती त्यांना बाकीची पण. त्यानंतर त्या दुसऱ्या दरवाज्यातनं वरती आलो. आल्यानंतर ह्यांचं चाललेलं की इथून बहुतेक ते लोक नाही का तोफ वगैरे लावत असतील, असं करत असतील तसं करत असतील. हे एक होतं, हा पण तोफखाना का काहीतरी असंच होतं ते. आणि मग त्याच्यानंतर आम्ही परत पायऱ्या चढून वरती गेलो. तिथं तोफ पण आहे ठेवलेला. परत तानाजींचे जे आहे, तानाजी मालुसरेंची, त्यांच्या पण समाधी जिथं आहे तिथं आम्ही गेलेलो. मला एवढं काही माहिती नाही आहे इथलं, मी फक्त आलेली, एवढं फिरले नाही. आज फर्स्ट टाईमच एवढं फिरले मी इथं. म्हणजे सगळं पूर्ण जर गड म्हटलं तर आज पहिल्यांदाच बघितलेला. आणि खूप छान वाटत होतं. एवढं काम 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 करत करत पोरांना देखील वेळ द्यायला जमत नाही आणि काहीच नाही. आज ठरवलंच होतं आज काहीच काम नाही करायचं. आज अशा ठिकाणी आणि पूर्ण गोष्टी विसरून आम्ही तर पूर्ण तिथं मग्न झालेलो. त्यानंतर मग इकडनं आम्ही वरती गेलो. तर तिथं त्यांनी सांगितलं की पुढे जावा थोडंसं, तिथं एक तोफ पण आहे. तर सिरियसली ते बघून तर एवढं हे झालं. आणि इथं हा छोटा मुलगा की जो व्हिडिओ काढत होता, मला तर त्याचं बघून एवढं हसलं. आणि तो सांगत होता म्हणजे की नाही का महाराज आपले इथं हे करत होते ते करत होते, असं झालं तसं झालं. मी दादाला दाखवलं. दादा तर आमचा पण लाई सोड ना, असं म्हणजे त्याला इंटरेस्ट नाही आहे ह्या गोष्टीचा व्हिडिओ वगैरे. तर बघा अजून आहे तो तोफ आणि जशाला तसा आहे. म्हणजे खरंच काय काय गोष्टी एवढ्या छान आहेत ना. आणि खूप अभिमान वाटतो की आपण म्हणजे नाही का आपल्याला महाराजांचं हे सगळ्या गोष्टी बघायला भेटतात. आणि महाराजांची जी शिकवण आहे ती मुलांना, मी ज्या स्कूलमध्ये आहे आमचा दादा, त्याला त्या गोष्टी तिथं एवढ्या शिकवल्या, म्हणजे एवढे त्याचे संस्कार झालेले आहेत. आम्ही तर देतोच, बट शाळा पण एवढी छान आहे त्याची. आणि तिथे पण त्याला त्या सगळ्या गोष्टीचे संस्कार, तो खूप मला ज्या गोष्टी हव्या होत्या त्या स्कूलमध्ये त्याला भेटतात ते. आणि यस, अभिमान तर वाटणारच. शेवटी महाराज आपले आहेत आणि महाराजांनी जे संस्कार आपल्याला दिलेत आहे, जे शिकवण आपल्याला दिलेली आहे, माझी अशी इच्छा आहे की ती पुढे माझ्या मुलांना पण सगळं यावी. जसं मला अभिमान वाटतो तसं त्यांना देखील महाराजांवरती अभिमान वाटला पाहिजे की आपण त्यांच्या संस्कार घेऊन पुढे जातोय. असं खूप म्हणजे आता काय मी बोलू पण नाही शकत. तर त्यानंतर आम्ही तर थोडेसे व्हिडिओ वगैरे क्लिक केले. मी तर पूर्ण ते असं मला तिथून जायलाच नको नको वाटत होतं. तुम्ही बघू शकता. मला वाटते ते 9-10 वाजले असतील सकाळचे, तरी पण एवढं धुकं दिसत होतं डोंगर. पावसाळ्यात तर हे एवढं छान पूर्ण हिरवंगार. आणि तिकडे जायचं आमचं राहिलेलं. आता लेट होत होता, निघायचं होतं कारण ऊन पण होत होतं. आणि त्यानंतर मग नाही का गर्दी पण वाढत चाललेली. आणि खूप लोक आज इकडं आलेली. त्यानंतर आम्ही तर थोडासा नाश्ता केला. दादाला विचारलं काय खायचं आहे काय नाही. अभिचं चाललं होतं आईस्क्रीम खायची, एवढ्या थंडीमध्ये त्याला आईस्क्रीम खायची होती. आम्ही तर मागवलेली इथली कांदा भजी, परत बेसन भाकरी इकडे फेमस आहे. तर आम्ही भजी मागवलेली, तर त्यांनी खूप छान होती.
आणि ह्याला आईस्क्रीमच खायची होती आणि त्यानं आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय काय तो गप्प बसला नाही. ऊन एवढं छान वाटत होतं. माझी तर अशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही नक्की जावा. जर जवळपास राहत असेल, लांब जरी राहत असेल तर सगळे महाराजांचे गड बघा. खूप छान आणि खूप पॉझिटिव्ह वाईब्स येतात तिथं गेल्यानंतर. आणि इथं बघा, हा आईस्क्रीम खाल्ल्याशिवाय काय गप्प बसला नाही. सो बाय.